युरोप सोबत केलेला भारताचा करार ऐतिहासिक, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची राज्यसभेमध्ये माहिती। तिसऱ्या जागतिक अर्थव्यवस्थेकडे भारताची वाटचाल। घोषणा होऊन थकले ते सभागृह सोडून गेले। सभात्याग केलेल्या खासदारांवर नरेंद्र मोदी यांचा टोला। मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये पार्थ पवारांना दिलासा नाहीच, अहवालच अद्याप तयार झाला नसल्याची सूत्रांची माहिती। जमीन घोटाळ्यामध्ये पार्थ पवार बाहेर येऊ शकत नाहीत, लढा सुरूच ठेवणार, सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानी यांची भूमिका। विमानात काय घडलं ते 9 फेब्रुवारीला सांगेन, आमदार रोहित पवार यांचं वक्तव्य। राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची चर्चा सर्वांनाच ठाऊक होती, निलेश लंके यांचं विधान। अजित पवारांचा अखेरचा व्हिडिओ आला समोर। जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये भरघोस मतदान करण्याचं केलं आवाहन। पंढरपूरच्या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये 47 उमेदवार रिंगणात। भाजपा विरुद्ध विठ्ठल पवार परिवार समर्थक यांच्यात प्रमुख लढत। कराड कोपर्डे जिल्हा परिषद गटामध्ये भाजपा समोर आव्हान। बंडखोर अपक्ष उमेदवार विद्या वेताळ यांची उमेदवारी। जळगावातील इराणी महिलेचं निघालं पाकिस्तानी कनेक्शन। पाकिस्तानशी संपर्क कसा केला याचा तपास सुरू। पाचुंदकरांचा प्रचार करणाऱ्या विखेंना संजय शिरसाट यांच्याकडून कानपिचक्या। हरणारी निवडणूक लढण्यासाठी ठाकरे मैदानात। मातोश्री ठरवणार महापौर आणि उपमहापौर निवडणुकीतले ठाकरेंचे उमेदवार। महापौर आणि उपमहापौर निवडणुकीमध्ये राज उद्धव एकसाथ असणार का? महापौर निवडणुकीला येणार नवं वळण। संजय राऊत यांचा तटकरेंना खोचक टोला। ज्यांनी राजकारणात आणलं त्यांनाच तटकरे आता सल्ले देऊ लागले। नवी मुंबई महानगरपालिकेच्या महापौरपदी सुजाता पाटील तर उपमहापौरपदी दशरथ भगत। भारतीय जनता पार्टीला मिळाली दोन्ही पदं। नाशिक महापालिकेमध्ये शिवसेना भारतीय जनता पार्टी युतीच्या संदर्भात संभ्रम कायम। युती झाली तर शिवसेनेला महापौर पदाच्या व्यतिरिक्त उपमहापौर पदाची गरज। चंद्रपूरचा महापौर धानोरकरांच्या मर्जीतला होणार, विजय वडेट्टीवार यांचं विधान। जिल्हा परिषद प्रचाराचा अखेरचा दिवस। प्रचार संपणार रात्री 10च्या सुमारास। तांत्रिक बिघाडामुळेच विमानाचा झाला अपघात। अजित पवार यांच्या अपघातासंदर्भातला प्राथमिक चौकशी अहवाल आला समोर।